उन्हाळ्याच्या सीझनमध्ये घरोघरी आमरस बनवला जातो. पण आमरस बनवण्याची प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते. तर आज इथे मी माझ्या पद्धतीने आमरस कसा बनवते ते तुम्हाला दाखवणार आहे. आता बऱ्याच जणांचा आमरस हा काळासुद्धा पडतो. म्हणजे आपण सकाळी बनवलेला असतो तो दिवसभर ठेवायचा म्हणला तर काळा पडतो. तर तो आमरस काळा पडू नये म्हणून मी तुम्हाला काही टिप्ससुद्धा सांगणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. आता इथे मी छान तयार झालेले असे 5 आंबे घेतलेले आहेत. आणि पूर्ण तयार नाही, कारण थोडेफार इथे हिरवे आहेत, थोडेफार असे लालसर झालेले आहेत. तर असेच आंबे घ्यायचे. जास्त पिकलेले कदाचित खराबसुद्धा असू शकतात, म्हणून ते घेताना बघूनच घ्यायचं. आणि तुमच्याकडे जर आंब्याची पेटी वगैरे असेल तर आधी जे तयार झालेले आहेत तर ते आधी वापरायचे आणि जे हिरवट आहे ते नंतर वापरायचे. तर आता इथे हे आंबे आधी स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्याचा देठाकडचा भाग आहे तो सुद्धा स्वच्छ धुवून घ्यायचा असतो, किंवा आधी मिठाच्या पाण्यामध्ये थोडं वेळ त्याला ठेवायचं असतं, म्हणजे त्याच्यावरचं घाण वगैरे निघून जाते. तर आता इथे आंबे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. तर आता पूर्वीच्या काळी आंबे काय करायचं, त्याला पिकवायचे. पिकवल्यानंतर ते डायरेक्टली असं त्याचा रस काढून घ्यायचा. पण हे या पद्धतीने असे पिकवत होते. पण आता कसं निघालं आहे की आंबे हे बऱ्याचदा खराबसुद्धा असतात. म्हणजे किती त्याची गॅरंटी दिली की खराब नाही निघणार, तरी एखादा खराबसुद्धा निघतो. आळे असतात त्याच्यामध्ये, किडे असतात किंवा काळपटपणा असतो. म्हणून आता हल्ली काय करावं लागतं, आंबे न पिकवता डायरेक्टली असं आपल्याला चिरून घ्यावं लागतं. तर आता इथे प्रत्येक आंबा असाच आपल्याला सुरीने असं कापून घ्यायचं आहे. त्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर मग त्याचा आपल्याला गर काढून घ्यायचा आहे. आणि ही एकदम सोपी पद्धत आहे. याने हातसुद्धा आपले जास्त भरत नाहीत. आणि जेव्हा आपण पिकून रस करतो ना, त्यावेळेस ते खराब आंबा जर एखादा निघाला तर आपला सगळा रस खराबसुद्धा होऊ शकतो, किंवा हातसुद्धा खूप खराब होतात. म्हणून काय करायचं, आपल्याला या पद्धतीने आपल्याला सुरीने हे सगळं कापून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला लगेच दिसून पण येतं कुठला आंबा खराब आहे किंवा कुठला चांगला आहे, ते कळून पण येतं लगेच. म्हणून मी शक्यतो या पद्धतीने आंब्याचा रस बनवते. तर आता इथे सर्व याच्या फोडी आपण चिरून घेतोय. आणि आंब्याचा रस बनवताना भरपूर भांडेसुद्धा लागतात. तर इथे मी एकदम कमी भांड्यांचाच वापर करते आहे. म्हणजे अगदी कमी भांड्यांमध्येच आता हा रस मी बनवून घेते आहे. म्हणजे आमरस म्हणले की बाकीचे सुद्धा भरपूर आपल्याला पंचपक्वान्न येतातच, बाकीची तयारी असते. त्याच्यामुळे ह्याच्यात जेवढी कमी भांडी आपल्याला पडतील तेवढं गृहिणीने छान वाटतं. तर आता इथे मी बऱ्याचशा अशा फोडी करून घेतलेल्या आहेत सर्व आंब्यांच्या. आता तुम्ही या पद्धतीने सुद्धा याला कट करून याचे क्यूब्स असे बनवून तुम्ही त्याचासुद्धा असा रस बनवू शकता. शेवटी प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे त्याच्या पद्धतीसुद्धा वेगवेगळ्या असतात. कोणाला असा मिक्सरमधून चालतो, कोणाला फक्त चाळणीतून ते असं गाळून घेतात, कोणाला रवीने घोटून आवडतो, की कोणी असं हाताने बनवून खातं. त्यांच्या त्यांच्या प्रथेनुसार, पद्धतीनुसार प्रत्येकजण रस बनवत असतं. पण मी या पद्धतीने आज तुम्हाला रस बनवून दाखवत आहे. तर आता हे सगळं आता इथे तयार झालेलं आहे. आणि विशेष म्हणजे आता आपण जे आता या पद्धतीने जर रस बनवणार आहोत तर याला साल अजिबात राहत नाही. आता तुम्ही इथे बघू शकता. आता एका प्लेटमध्ये हे सगळं फोडी काढल्यानंतर मी डायरेक्ट इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये बाकीचा आंब्याचा गर काढून घेते आहे. आता मी ते सुरीनेच हे सगळं व्यवस्थित असं गर काढून घेते आहे. चमच्याचा सुद्धा वापर करत नाही. वाटलं तर तुम्ही चमच्याचा यूज करू शकता इथे. या पद्धतीने तुम्ही असं चाकून इथे गर काढून घेतला ना, तर आंब्याच्या सालीला काही शिल्लक राहत नाही. एकदम सगळा गर त्याचा निघून जातो. तर या पद्धतीने तुम्ही ट्राय करू शकता. फक्त चाकूला जास्त धार नसावी एवढंच, कारण हा माझा रेग्युलर वापरातलाच चाकू आहे आणि ह्याला कमी धार आहे. आणि शक्यतो मी ह्याला धार लावून घेत नाही, कारण घाईघाईमध्ये असं बऱ्याचदा आपण काही चिरतो तर त्यावेळेस लागण्याची शक्यता असते. म्हणून मी ह्याला कमीच धार ठेवलेली आहे आणि तोच मला व्यवस्थित असं युजफुल पण आहे. तर आता या चाकूने आता व्यवस्थित असं आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि सालीचे तुकडेसुद्धा अजिबात पडत नाही. फक्त वरच्यावर गर तुम्ही इझिली काढू शकता, किंवा हे चमच्याने सुद्धा तुम्ही काढू शकता. आता इथे सर्व सालींचा गर मी इथे काढून घेतलेला आहे. आणि जास्त भांडीसुद्धा भरवले नाही, डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं आहे. आता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये साखर किंवा पिठी साखर टाकू शकता, कारण आंबे तितकेसे गोड नसतात. आणि चवीस पुरतं आपल्याला थोडंसं किंचितचं चिमूटभर मीठसुद्धा टाकायचं आहे, कारण कुठलाही गोड पदार्थ जरी असला तरी किंचितचं मीठ मी त्याच्यामध्ये टाकतच असते, कारण त्याने थोडीशी छान अशी टेस्ट येते. आणि थोडंसं मी याच्यात पाणी टाकलेलं आहे. पाण्याऐवजी बरेच जण दुधाचा सुद्धा वापर करतात. तर ज्याच्या त्याच्या पद्धतीनुसार तुम्ही ते वापरू शकता. आता मिक्सरमधून फिरून घेतलेलं आहे. आता इथे रस तयार झालेला आहे. आता बऱ्याचदा आमरस हा काळा पडतो.
पण आमरस असा जेव्हा धातूशी एखादा संपर्क येतो, म्हणजे लोखंड, स्टील असेल, तर अशा वेळेस काय होतं, तो रस काळा पडतो. म्हणून काय करायचं, रस जेव्हा आपण स्टोअर करतो, म्हणजे बनवल्यानंतर आपण जेव्हा तो खाणार असतो, तर त्यावेळेस तो रस जो आहे ना, तो एकतर काचेच्या भांड्यामध्ये ठेवायचा किंवा मग प्लास्टिकच्या भांड्यामध्ये ठेवायचा किंवा एखादा डब्बा असेल त्याच्यामध्ये ठेवायचा. तर त्याच्यात काय होतं, रसाचा संपर्क कुठलेही असे धातूशी येत नाही आणि तो काळा पडत नाही. आणि शक्यतो फ्रीजमध्ये जरी ठेवला नाही हा रस, तरीसुद्धा असाच्या असाच राहतो, अजिबात काळा पडत नाही. तुम्ही जर स्टीलच्या भांड्यामध्ये ठेवला तर तो नक्कीच काळा पडतो. तर या पद्धतीने असा घट्टसर असा रस तयार झालेला आहे. आणि तुम्ही तुमच्या पद्धतीप्रमाणे याच्यामध्ये पाणी टाकू शकता किंवा काही जण याच्यामध्ये दुधाचा सुद्धा वापर करतात किंवा तसे तुम्ही करू शकता. तर अशा प्रकारे हा आपला मस्तपैकी आमरस तयार झाला आहे.